मला माझा भूतकाळ आठवला. कोल्हापुरातनं एक पत्र्याची पेटी घेऊन STला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्र्याच्या पेटीत पुस्तकं होती, फक्त दुसरं काहीच नव्हतं. एक जीन्स, एक गोल्या गळ्याचा T-शर्ट आणि 2-3 फाटकी तुटकी कपडे घेऊन गेलेलो. 1993 साली आठवतं आहे. मनामध्ये स्वप्न होती, मोठी स्वप्न होती. पण तिथं गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. राहायची कुठंच मुंबईत सोय होत नव्हती. SIC ही IAS IPS अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्चगेट आणि VTच्या मध्ये आहे, की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही आहे. परंतु सुदैवानं आमदार निवास आहेत. तर कुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये पेटी टाकली, पत्र्याची पेटी ठेवली. पण आपल्याला माहीत आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवासमध्ये त्या कुलाबा कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही आहे. झोपच लागायची नाही. मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला, पण ढेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावर यशोधन, सुनीती, सुरुची IAS IPS अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत. जिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे, त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो. तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या 10 बाय 10च्या छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत. तिथं मी आदरणीय थोरात साहेबांचं स्वागत करतो आपल्याच कॅम्पसमध्ये. त्या 10 बाय 10च्या सर्वंट क्वार्टर्समध्ये सुद्धा त्यावेळेला राहायला सोय झाली नाही. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती CCI, बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत, की जिथनं तारेच्या कुंपणामधनं आतमध्ये पोरंही बड्या बापांची स्क्वॉश, टेनिस कसे खेळतायत ते वाटकूक बघण्याचा प्रयत्न करायचो, पण वॉचमनच्या शिव्या खायचो. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे, की जिथं मला आठवतं त्यावेळेला 1993-94ला शाहरुख खानचा कभी हा कभी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता. आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या खात 2 तास उभा होतो. लांबून तो काहीतरी झलक त्याची दिसली, केस वाढलेले आणि आतमध्ये जाताना. 2 मिनिटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे, की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल. कारण चहाची त्यावेळची किंमत 25 रुपये असायची आणि खिशानं कधी 10 रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती. संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्रकिनाऱ्यावरती सूर्यास्त होताना डोळ्यातनं अश्रू गळायचे. आपल्याला हे जमेल का? एवढं मोठं स्वप्न IAS IPS होण्याचं आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का? इथंच कुठंतरी त्या दिलाय रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथं झोपायचे. एकानंतर एकाला एका बाजूला असे सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे. तिथं झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल आयुष्यभरासाठी. फ्रस्ट्रेशन होतं, आगतिकता होत्या, मनात शंका होत्या, आत खूप सारे संघर्ष होते. आणि खूप छान सुरेश भटांची कविता आहे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ती मनामध्ये ऊर्जा होती, ते स्वप्न होतं. मग त्यातनं एक जिद्द निर्माण झाली आणि 2 वर्ष 1995 आणि 96 2 वर्ष पेकाट मोडेतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं U-टर्न घेतला. परिस्थिती पालटली. IPS मध्ये निवड झाली. मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली. ज्या ठिकाणी 10 बाय 10च्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो, त्याच ठिकाणी 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला. ज्या क्लबमध्ये कधी
आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिव्या खात पाहायचो. त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या. आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली. ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो 2011ला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्मस्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले. ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली आणि तिथंच अतिरेक्यांची 2 हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला प्रदान करण्यात आलं. मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे. एक फाटक्या चड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी आठवतंय मला. तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंक्ट लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द हे तुमचं वय आहे. त्या वयामध्ये तुम्ही आहात, क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर. मी एकटाच नव्हतो. मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो. आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS IPS आणि IFSमध्ये नव्हता. त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही 3 जण IAS IPS आणि IFSमध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये विलासराव देशमुख साहेबांकडे तो जवळजवळ 5 वर्ष PS म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली. तो IASमध्ये सिलेक्ट झाला. मी IPSमध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करतोय. 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गव्हर्नमेंट ऑफ USAने आम्हाला बोलवलेलं होतं. ज्यांनी 26/11मध्ये चांगलं काम केलं. त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाइम्स स्क्वेअर आणि टाइम्स स्क्वेअरला लागून 27व्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे आणि तिथं मी त्या एम्बॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला 450-500 स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता. सुगंध चौगले. सुगंध चौगले नाव घ्यायला अवघड पडतो म्हणून तो S राजाराम झालेला आहे. त्यामुळं खेड्यातला हा सुगंध. त्याच्यासाठी काय केलं होतं? दुसरं तिसरं काही केलं नाही. एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो, शिवाजी शिवाजी आणि शिवाजी. कुठेतरी व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत खुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. नुसत्या आरोळ्या नाही द्यायच्या, नुसत्या घोषणा नाही द्यायच्या. आतमधनं कणाकणामध्ये अगणित सूर्य शिवाजी नावाचे तयार झाले तर ऑटोमॅटिक हा देश महासत्ता जो काही डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या वाचत होतो मी. काय जाताना घेऊन गेले? ज्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तो हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती त्या कलाम सरांच्या प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये होतं. त्यांच्याकडे काय होतं? 3 ट्राउझर्स, 6 शर्ट, 2 सूट म्हणजे सूट कोट घालायचे, 2500 पुस्तकं
एक फ्लॅट होता, तो पण त्यांनी सायंटिस्टच्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांना डोनेट केलेला होता. टी व्ही नाही, फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, काही नाही आहे, परंतु 125 कोटी भारतीयांचं प्रेम आणि मन जिंकून ते निघून गेलेलं होतं. त्यामुळे हा मंत्र शिवाजी 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 का मी सांगतोय, कारण त्यांनी प्लॅन जो केला. व्हॉट इज प्लॅनिंग? सगळं मॅनेजमेंट, सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे. व्हॉट इज प्लॅनिंग? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट. कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, याला प्लॅनिंग म्हणतात. आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे, आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे, आपला ॲडव्हर्सरी कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, परीक्षा समोर धरा. परीक्षेला समोर धरलं आणि एक सून झू नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे, त्यानं खूप छान विश्लेषण, आर्ट ऑफ वॉर नावाचा 511 बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. इफ यू नो युअर सेल्फ, युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. पण माहिती कशा पद्धतीचं विश्लेषण, स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपली बलस्थानं कोणती आहेत, आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत, याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं, म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं. सिलेबस कसा आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत, गेल्या 10 वर्षातल्या कशा आहेत, पुढच्या कशा येऊ शकतील, सिलेबसमध्ये व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का, त्याच्यावर काम करता का, नियोजन करता का. आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीने, व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्मार्टचं फुल फॉर्म आहे. तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का, आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं होत जातं. If you know yourself and if you do not know about your enemy, after every victory gain you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे, मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफीट इन एव्हरी अदर बॅटल. जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं. अँड दिस टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे, तो रचनात्मक काळ आहे. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला, आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात. कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती, मला सांगितलं पण नाही. कधीही त्यांनी मला एक पोस्टकार्ड लिहायचे. पोस्टकार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे. जुने पैलवान होते ते, 4थी शिकलेले. आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे, पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला. पण वडील, मी दिल्लीला ज्यावेळेला UPSCची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो, मुंबईमध्ये असायचो, त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे. त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत, पण व्यवस्थित चाललंय आमची काही काळजी करू नको, तुला पैसे किती पाहिजेत, कसे पाठवून देऊ, जेवायला व्यवस्थित मिळतं का, वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे. मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात. भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मग आग लागायची, कुठं कशी लागायची माहीत नाही, तर किडा पेटायचा. आपल्या त्या निरक्षर असो, अडाणी असो,
पैलवान असो, पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार. आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर तिघंजणं एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातनी 3 पोरं प्लॅन करू शकतात. तर तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तक आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. त्यावेळेला तो प्लॅन केला. यश अपयश मिळत राहतं, असतं, त्रास होतो, पेन्स होतात, फ्रस्ट्रेशन येतं. जे मी तुम्हाला सांगितलं, मी मरीन ड्राईव्हवरती फिरायचो, पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो. 21व्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो. पण दुसऱ्याच वर्षी 3 पोस्टवर सिलेक्ट झालो, एक पण नाही. मी पहिल्यांदा MPSCतनं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि IPS UPSCच्या एक्झाममधनं झालो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो. 1996ला 1997ला ट्रेनिंगला गेलो. आता 20 वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत. आता 43व्या वर्षी स्पेशल IGP म्हणून काम करतो. तर त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो, त्याचं नियोजन कसं होतं, ते काय ऑटोमॅटिक आलं का लक बाय चान्स होता, किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं, तर याला एक ट्रॅप होता. वेन यू आर प्लॅनिंग टू फेल वेन यू आर फेलिंग टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं. तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतो की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्या पूर्ण मिळून 150 पोस्ट असतात. IAS IPS आणि IFS सगळ्यात मिळून साधारण 900-950 पोस्ट वेगवेगळ्या 26 अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात. त्या काय सगळी मिळून येणार नाही आहेत. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत, त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता. कशी मिळवणार पुस्तकं. तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला 33,000 गणपती मंडळांना DJ आणि डॉल्बी लावू दिले नाहीत. 100% आम्ही यश मिळवलं की डॉल्बी पूर्ण बंद गणपती मंडळ. कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं IPSमध्ये सिलेक्शन झालं माझं. त्याचं रिझन मी सांगतो. गणपती मंडळात पैसे, मग आम्ही शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठून मिळणार. इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज, राजाराम कॉलेजमध्ये होतो, गव्हर्मेंट कॉलेज होतं. तिथं काय सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती. मग आम्ही मित्र बसलो. मग काय करायचं, यावेळेला गणपती मंडळात डॉल्बी आणायचं नाही, नटी नाचवायची नाही. दरवेळेला ती नटी नाचवण्यावर भांडणं आमच्या गावात व्हायची. मग ते कोल्हापूर भाग आहे ना, इकडे काय परिस्थिती वेगळी नाही आहे. मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे, सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा. सो एक गावे गणपती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि माहीत आहे पोलिसांना किती टेन्शन असते. इथे इन्स्पेक्टर ओमासे बसलेले आहेत. म्हणजे मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागलो. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्धये विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते, जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. कारण त्याच्याकडे असणारं अटेन्शन. मग ते अटेन्शन आम्ही बदललं. गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यानमाला घेतली. त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले, शिवाजीराव भोसले असे व्याख्याते आणूनसुद्धा आमचे 44,000 रुपये शिल्लक राहिले. कारण सहकार चळवळ आमच्या भागात ही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे. सगळ्या कारखान्यांनी सूतगिरण्यांनी चांगली मदत दिली होती. 7 का 8 हजार रुपये खर्च आले. 44,000 रुपये. मग करायचं काय याचं. तर गाववाल्यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले. कोणी म्हटलं तालीम बांधूयात, कोणी व्यायामशाळा करूयात, कोणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया, त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू. पण आम्ही प्रस्ताव दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला द्या. आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं नको. तर आम्हाला MPSC UPSC बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे. ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू. गाववाल्यांनी नाही होय करत पुस्तक आणायला परवानगी दिली. 44,000 रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले.
मी आणि माझे मित्र ती लिस्ट घेऊन पुण्याला गेलो. पुण्यामध्ये जेवढी जमतील तेवढी. त्यावेळेला NCERTची पुस्तकं कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं. NCERTची पुस्तक विमाननगरला कुठल्या तरी एका सेंट्रल स्कूलच्या तिथल्या लायब्ररीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तिथनं आम्ही जाऊन पुस्तकं आणली. म्हणजे हनुमान जशी संजीवनीसाठी अख्खा डोंगर घेऊन आलेला होता, तशी जेवढी मिळतील तेवढी NCERTच्या पुस्तकात ठराविकच लागतात पुस्तकं. या परीक्षेसाठी व्हॉट नॉट टू डू हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते नियोजन, कॉमन सेन्स, परीक्षेची तयारी, म्हणजे हे UPSCसाठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या. कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता. मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या 786 असेल तर 786 झाली. जगाच्या इतिहासात काय झालं, महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवायचा प्रयत्न करायचो. डायरी प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती त्या ठोकळ्यात, कारण मी इतिहासच माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. मी कुठलेही म्हणजे CSR एक माझ्याकडे असायचं नेहमी, जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो. मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ. 5 महाराष्ट्र बटालियन NCCC सर्टिफिकेट मी केलेलं आहे. शेवटच्या वर्षी ज्यावेळेला कॅम्प होता त्यावेळेला CSR घेऊन गेलेलो होतो आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या, इलोक्युशन कॉम्पिटिशन. मग त्याच्यात मी पार्टिसिपेशन केलं. इंग्लिश आणि हिंदीच, NCC असल्यामुळे 2च ऑप्शन होते. हिंदी काय जमायचं नाही, इंग्लिश पाठांतर खूप चांगलं होतं पण अर्थ काही कळायचं नाही. एक CSRचा मॅगझिन होतं माझ्याकडे आणि त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता. इकडेही विषय नॅशनल इंटिग्रेशन, पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला. म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतोय. नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड मॉथ-वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आता महत्त्वाचं सांगतो, मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये 100पैकी 92 मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं. हे 92 मी मराठी माध्यमाचा, माझं ॲव्हरेज इंग्लिश होतं, पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी UPSCची मुलाखतसुद्धा मी मराठीतून दिलेली आहे. पण तिथं मी काय केलं, मी पेपर फोडला नव्हता. 92 मार्क मला कसे पडले, कारण त्यावेळेला 40 मार्काला एसे असतो. आता मी कुठला निबंध पाठ केला होता, नॅशनल इंटिग्रेशनचा, आणि इथं मला निबंध कुठला आलेला होता, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आता मी कसे बदल केले त्यातले, म्हणजे मी मगाशी आता भाषणात सांगितलं नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ-वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. इकडं कसं गेलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स and he is mouth-watering. पुढं असं होतं, however with every salute and cheers to our grand and mighty past we cannot but admit that our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. इकडं कसं गेलं, however with every salute and cheers to our grand and mighty past of जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, our present, त्यावेळेला इंदर कुमार गुजराल आणि ते चंद्रशेखर सरकार पडणं वगैरे सुरू होतं, ते सगळं इट इज अफ्लिक्टिंग, समटाईम्स हॉरिफाईंग. असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि 92 मार्क मिळाले आणि मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकलो. हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला 37 मार्क फक्त पडले. त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो, प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते. माझी दुसरं कारण मी डेप्युटी कलेक्टर होण्याचं, माझा समाजशास्त्र विषय मी घेतलेला होता. कधी घेतला, ज्यावेळेला MPSC प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मी पास झालो आहे आणि 1.5 महिन्यांनी MPSCची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला. कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट UPSCच्या अभ्यासासाठी, म्हणजे IAS IPSच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता. पण MPSCमध्ये मराठी साहित्याचा चांगला स्कोअर होत नाही आहे, त्यामुळे मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको. मग मी समाजशास्त्र विषय घेतला. समाजशास्त्राचं, सोशॉलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काहीही माहीत नव्हतं. मी बाजारात गेलो, सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते 175 पानाचं पुस्तक घेऊन आलो. आणि माझा एक मित्र संजय देशमुख, जो MPhil इन सोशॉलॉजी झालेला होता, त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन कर रे, माझं 7 दिवस मी देऊ शकतो या विषयाला, मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे आहेत. तोही मेन्सला होता.
तो 3 ठोकळे त्यानं मोठे मोठे काढले आणि जवळजवळ 350-400 डेफिनेशन्स इंग्लिशमध्ये त्याला पाठ होत्या. आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि उडी मारलेली आहे आणि 100% बुडणार. मात्र ते 7 दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला, म्हणजे रोमॅन्स केला, लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले. ते पुस्तक आहे 3 इडियट्समध्ये तो पाठवतो तसं नव्हतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल. ज्यावेळेला रिझल्ट लागला, जो MA इन सोशॉलॉजी होता संजय देशमुख, त्या माझ्या मित्राला 200 पैकी 80 मार्क पडले, म्हणजे 40% मार्क मिळाले. त्या ठिकाणी 8 दिवस रोमॅन्स करून 8 दिवसच अभ्यास करून मला 200 पैकी 160 म्हणजे 80% मार्क मिळाले. अगेन मी पेपर फोडला नव्हता, किंवा पेपर फोडून सुद्धा समाजशास्त्रात विश्लेषणा पद्धतीनं मार्क मिळत नाहीत. काय केलं मी? कॉमन सेन्स. रोजच्या जीवनशैलीमध्ये आपलं जे निरीक्षण असतं, आपलं ऑब्झर्वेशन असतं, ते खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न काय होता समाजशास्त्रात? बलुतेदारी सिस्टमबद्दल प्रश्न होता. तर बलुतेदारी सिस्टम मला पुस्तकात वाचायची गरज काय आहे? माझा खेड्यात जन्म झाला आहे, ते 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, तो शेतकरी, त्यांच्यात असणारी बार्टर सिस्टम, रोजचं ऑब्झर्वेशन आहे. आणि माझ्या विश्लेषणात्मक पद्धतीने मी इंडिपेंडंट त्याचं ॲनालिसिस केलं, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना. कारण या परीक्षा म्हणजे तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या पाहत असतात, चेक करत असतात. त्यामुळं या बलुतेदारी सिस्टममध्ये परफेक्ट मी विश्लेषण करून त्याचं उत्तर लिहिलं. दुसरा प्रश्न होता काय? सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतावाद. धर्मनिरपेक्षतावाद मला सोशॉलॉजीच्या अँगलनं माहीत नव्हता, पण मला सेक्युलरिझम हे इतिहासाच्या अँगलनं खूप चांगलं माहीत होतं. कारण युरोपमध्ये 30 इयर्स वॉर झाला, त्यात ट्रिटी ऑफ ट्रॉस्की झाली, त्यातनं सेक्युलर म्हणजे प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये वॉर झालं, आणि त्यातनं ह्या कॉन्सेप्टचा उदय झालेला आहे. त्यामुळे त्याचं रिलेव्हन्स आपल्या देशाच्या दृष्टीने कितपत आहे, टॉलरन्स आणि सेक्युलरिझमचं कम्पॅरिझन, हे इतकं चांगल्या पद्धतीने मी जगाच्या इतिहासाच्या अनुषंगानं लिहिलं की इतरांपेक्षा वेगळं उत्तर झालं. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली, असं काहीतरी म्हणतात.